चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने वालाची भाजी मी कशी बनवणार आहे ते बघणार आहोत। तर इथे वालाची भाजी बनवण्यासाठी वाल मी आधीच रात्री भिजायला घातले होते, त्यानंतर छान असे सोलून घेतले। तर हे सोलायचा कंटाळा येतो, पण ते सोलून करायची भाजी खूप छान लागते। त्यानंतर इकडे मी मसाला तयार करण्यासाठी कांदा खोबरं भाजून घेतले, ते मिक्सरमधून वाटून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर कढई गरम व्हायला ठेवायची, तेल छान गरम झाल्यानंतर जिरं मोहरीची कढीपत्त्याची फोडणी टाकून तिखट मीठ गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं। छान असं परतून झाल्यानंतर वरून वाल आणि बटाटा टाकून छान असं मिक्स करायचं। गरजेनुसार पाणी टाकून ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। तोपर्यंत इथे मसालासुद्धा मी तयार करून घेतला होता, तोही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा। वरून थोडीशी कसुरी मेथी किंवा कोथिंबीर टाकायचं। छान अशी भाजी रबरबीत शिजवून घ्यायची। तुम्हाला जर सुकी हवी असेल तर तुम्ही सुकी करू शकता किंवा रबरबीत पण करू शकता। तर इथे आपली वालाची छान अशी भाजी तयार झालेली आहे। तर ही भाजी माझ्या बाबांना खूप जास्त आवडत होती आणि मलासुद्धा खूप जास्त आवडते। आता ते नाही आहेत, पण मला खूप जास्त वालाची भाजी आवडते आणि मला त्यांची आज खूप आठवण आली ही वालाची भाजी केल्यानंतर। तर मी वालाची भाजी कशी बनवली ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।